शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा, त्यामधील घरचे निमंत्रण, त्यामधील पाठ तिसरा, शाक्यांनी केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देश बांधवांत दोन तट पडलेले त्यांना आढळून आले. देशबांधवात दोन तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदाची त्यांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते, त्यात अमितोदनाचे कुटुंब होते. अमितोदनाला दोन मुलगे होते. एकाचे नाव अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे. म्हणून तूच तसे कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस कापून टाकावे लागेल. मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्यांच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल, श्रमाचा शेवट केव्हा होईल, आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल. प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे.
शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल, परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे, याला मी कशी संमती देऊ. पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्दिय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दिय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन. तू एकटाच संसार त्याग कर. भद्दिय म्हणाला, प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धाला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांबू. 7 वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्षे थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुद्दत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यावर आणि क्रमाने ती 1 महिन्यावर आणि मग एका पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपीपर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हते. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो.
ते उपाली नावेला म्हणाले, मित्रा तू आता कपिलवस्तूला परत जा, तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. उपाली बघा, म्हणजे हे राजानं एवढं मोठं त्याग केलं. काहून? कारण की भगवान बुद्धाचं तेवढं बल होतं. जेवढी स्तुती केली तेवढं कमी आहे. त्यांचं बलच एवढं भयंकर राहते. आज जर भगवान बुद्ध असते ना, आज बम झाले असते. असे कोणते याचा असो, मग तो कोणते धर्माचा असो, कोणते जातीचा असो, पुरे भगवान बुद्धाच्या मागे गेले असते. तेवढं त्याचे तरंगच तेवढे भयंकर असतात. जिकून ते वाहत गेले असते, चालत गेले असते, तिकडले त्याच्या तरंगानं त्याच्या मागे गेले असते चालत चालत. आम्हाला यायचं आहे, आम्हाला यायचं आहे. इतका भयंकर त्यांचा प्रभाव असते, इतकं ताकदवर त्यांचं बल असते. ते बल आज कुठं कुठं राज्यामध्ये आहे, कुठं कुठं देशामध्ये आहे, कुठं कुठं दिसून पडते. जेव्हा ते तरंग उत्पन्न होतात तेव्हा तो व्यक्ती मग तिकडल्या दिशे वळत असतो. पण हे आवश्यक काय माहीत आहे का? कारण त्यानं हानी कमी होते, दुर्घटना कमी होतात, नुकसान कमी होते. आज संपूर्ण जगामध्ये जर बॉर्डरवर जे सैनिक लागले आहेत याची गरजच भासली नसती. जर पूर्णकडे धम्माचंच वातावरण आहे, पुऱ्या जगामध्ये, पुऱ्या पृथ्वीवर धम्माचं वातावरण आहे, बॉर्डरची गरज भासली नसती, पोलिसाची गरज भासली नसती, कोणाला दवाखान्याची गरज भासली नसती. सगळी एकामेकाची सेवा केली असती. पण याची गरज का भासली? का भगवंतांना ते तयार करायला लागलं सगळं? कारण चांगले माणसं आणि वाईट माणसं या जगावर तरंगत राहतात. माणसाचं मन चांगलं आणि वाईट होत राहते. चांगला माणूस वाईट बनतो, वाईट माणूस चांगला बनतो. कारण चांगला माणूस वाईट का बनतो? कारण जो पण त्या धम्म होता त्यानं त्या धम्माला टिकून ठेवलं नाही, धम्म सोडला, वाईट बनला. आणि जो माणूस वाईट होता त्यानं धम्म स्वीकारला, तो चांगला झाला. तर हे चांगले आणि वाईट तरंग हे चालत राहतात. म्हणून ह्या सगळ्या नियमांची गरज भासली. मग त्याच्यामध्ये संविधान तयार झालं. त्या नियमानुसार त्यामध्ये मग कायदे कानून सगळे हे सगळ्या गोष्टी ह्या धम्माचं पालन व्हावं, ह्या तत्त्वज्ञानाचं पालन व्हावं. म्हणून हे सगळं तत्त्वज्ञानाचं पालन होण्याकरता हे कायदे कानून नियम हे सगळे तयार झाले. या सगळ्या बाबी आहेत. तर पुढे 4 बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही. या विचाराने आपल्याला तो आता पुन्हा कधीही भेटणार नाही, या विचाराने शुद्धोधन पुन्हा रडला. या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्याच्याजवळ बसले. त्यांच्याजवळ बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे. वियोगरूपी बाण म्हणजे घरापासून दूर असणाऱ्या त्यागलेला, तुम्ही जे सगळं त्यागलं आहे त्याचा वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे
त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही. आपला हा संकल्प बदलणार नाही. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शाखानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. आपण आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे. धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. काय म्हणजे टोचून बोलू राहिला तो भगवान बुद्धाले. तो आहे ना पुरोहित, तो टोचून बोलू राहिला भगवान बुद्धाले. तर अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणं होत. हेच लोक काही पकडून घेतात. काही जण हे शब्द पडतात. घाबरला असं राजा म्हणून तर गेला. असं सगळंच नसते. त्याच्यात अलग अलग कारणं असतात. एकाच गोष्टीच्या याच्यावरून पकडून नाही घ्यायला लागत. भित्र्या माणसाचं काम नाही त्याच्या औषध जाणं. ते बलवान लोकांचं काम आहे. जर तो गेला असेल तिकडं तर लय बलवान लोकांचं काम आहे ते. अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला, समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकांत अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय? नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले. एवढा भयंकर तो पुरोहित भगवंताले म्हणाला. म्हणजे अगोदरच नाही परत गेले, आता जाईल काय? आता सम्यक संबोध झाले ते. पण ते का
त्यांनी सगळ्यांचा विचार केला, त्यांनी सर्व जाणलं आणि उत्तर काय देते हे आपण वाचूनच. पण इथं मला हे म्हणायचं आहे का त्यांचं किती मोठं बल आहे, किती मोठा त्याग आहे. का बा एवढा मोठा त्याग? जगाच्या एका वाक्यात सांगायचं म्हणजे जगाच्या उद्धाराकरता, जगामधल्या मानव प्राण्यांच्या उद्धाराकरता, जगामध्ये जेवढेही मनुष्य प्राणी आहेत, सजीव आहेत, त्या सर्वांच्या उद्धाराकरता भगवंतांनी इतका मोठा निर्णय घेतला. ते मग पुढे आपल्याला माहीतच पडेल. भगवान बुद्धांचे उत्तर 5. भगवान बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या मनातील पित्याची माय, महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया ही जाणतो. त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो, तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. दुःख, जगात दुःख आहे, पहिलं आर्य सत्य. यानं जग ग्रासलेलं आहे. एक दिवस जरी तुम्ही आज एकत्र आहात तरी उद्या विभक्त होणार आहे. आणि दुरिताला जगाने ग्रासल्या म्हणजे जो आज जवळ आहे तो आपल्यापासून एक दिवस दूर जाणार आहे, हे भगवंत सांगू राहिले. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. प्रश्नार्थी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. एखादा खडूस होते काय? एखादा बा हो बा कारण खडूस आहे बा मा बाप, लस खुदीला बोलत राहते, मला मारत राहते. एखादा त्याच्या कारणावरून गेलं, ठीक आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही, प्रेमळ होते पिताजी त्यांच्यावाले, प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात? परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. म्हणजे जी ही भेट आहे बा ही स्वप्नवत भेट आहे. म्हणजे आता होणारी भेट पण नंतर हे दूर होणार आहे. स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. म्हणजे माझा मुलगा बा आता काही काळ इथं राहणार आणि मग मला सोडून जाणार, याच्यामुळे त्यांना दुःख होऊ राहिलं. भगवंत त्यांचं अज्ञान दूर करून राहिले हे त्यांना सांगून, का बा माझे वडील या बाबतीत त्यांना अशामुळं दुःख होऊ राहिलं. कारण अज्ञान आहेच ना शेवटी तिथंही, का त्यांना हे माहीत नाही ना का बा वियोगामुळे दुःख होऊ राहिलं. भगवंत सांगत आहे कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी का माझा मुलगा बा आता काही काळ तिथं राहील आणि मग चालला जाईल, याच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. काय दुःखाचं कारण आहे? अज्ञान. मग कोणी असो, मी असो, तुम्ही असो, कोणी असो, जगातला प्राणी जो दुःखी राहते तिथं काही ना काही अज्ञान आहे.
परिपूर्ण ज्ञानी कोण असते माहीत आहे? फक्त जगामध्ये एकच झाले, सम्यक संबुद्ध. परिपूर्ण ज्ञान असते. जगातला किती मोठा सायंटिस्ट जरी असन, ज्यानं शोध लावला असतं, तरी तो एका बाबतीत ज्ञान झालं असेल तरी तो अनेक बाबतीत तो अज्ञानी आहे. एकाचं तरी ज्ञान झालं असेल, ह्या लाईटाचा ज्यानं शोध लावला त्याला एकाचंच ज्ञान आहे फक्त, तो अनेक बाबतीत अज्ञानी आहे. पण सम्यक संबुद्ध सर्वस्व असते त्यांच्याकडे, सर्वव्यापी असतात, त्यांना सर्व ज्ञान असते, ते दुःखी नसतात. तेच सर्वव्यापी आहेत, ते एक सम्यक संबुद्ध आहे, तेच जगामध्ये सर्व ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं असते, म्हणून ते दुःखी नसतात. दुःखी असतात सामान्य माणसं, जे कुठल्या तरी ज्ञानापासून त्यांना इतकं ज्ञान प्राप्त झालं, बाकीच्या ज्ञानापासून दूर आहे म्हणून दुःखी आहे. हे झालं प्राप्त, याच्यापासून दूर आहे म्हणून दुःखी आहे. आता म्हणते ना बापा, आता 5 एकर वावर झालं, इथं आनंद झाला, आता 100 एकर झालं पाहिजे, इथं दुःखी आहे. दुःखी काहून आहे? 5 एकर झालं बा, अजून पाहिजे मले, आता मग एक घर झालं, एक बंगला आला, आता मला 3 बंगले अजून घ्यायचे आहे, याच्याकडे दुःखी राहते. एक गाडी झाली, आता अजून गाड्या पाहिजे, याच्याकडे दुःखी आहे. म्हणजे काही ना काही आसक्ती माणसाला दुःखात टाकते. तर ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी आपण समजून घेतले पाहिजे. कारण पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. एखादा दारू पिणारा माणूस, त्याला तर रोजची 2 क्वार्टर प्यायची सवय असेल, त्याला जर आज पैसेच नाही आहे, अर्धीच क्वार्टर पिली, अरे 1.5 क्वार्टर कुठं कसं करू आता, याच्याकडे दुःखी राहते तो. आता 1.5 क्वार्टर प्यायचीच आहे म्हणते, पैसेच नाही आहे, त्याचे दुःख त्याले. नशा करायचं दुःख असते बरं. मग ह्या सगळ्या बाबी असतात. काही जणांना बायकोले भांडल्याशिवाय काही सुख भेटत नाही. कधी कधी असे सुख भेटते, भांडल्यावर त्याला सुखानं झोप लागते, भांडल्याशिवाय झोपच लागत नाही, असंही राहते काही काही जणांचं. अलग अलग कारणं असतात सुखाचे आणि दुःखाचे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे, तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार? काय म्हणते भगवान बुद्ध काय म्हणतात का बा, जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार? कारण भगवान बुद्ध हे दुःखातून मुक्त आहेत. आणि त्याला कोणी भेटलं काय आणि कोणी सोडून गेलं काय, काहीच फरक नाही पडत. फरक कोणाला पडते? जे अज्ञानी आहेत. का माय चालली का माय तू? ना एखादी बहीण आली असं, भाऊ आला असं, चालला का बा दादा, आता कधी येशील? मग रडते कोणी दुःखी होते, आसक्ती असते ना. एखादा मुलगा असं चालला बिचारा, आर्मीमध्ये लागला किंवा ड्युटीवर लागला, दूर चालला आता बा, किंवा कोणी आर्मीमध्ये असन, कोणत्या मोठ्या दूर चालले असे फॉरेनमध्ये शिकासाठी, तर दुःखी होतात. काहून? दूर चालले, आसक्ती आहे दडलेली, त्यांना दुःख होते, माणसाले रडते माणूस. कारण तिथं अज्ञान दडलेलं आहे. अज्ञान अलग अलग प्रकारचे असतात, एक प्रकारचे नाही राहत. तर भगवंत म्हणतात, प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल. कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार? प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो, त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे
तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. काय म्हणतात भगवंत, काय म्हणतात? परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे, परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. पहा काय म्हणते भगवान बुद्ध. म्हणजे एवढ्या मोठ्या पदाला भगवान बुद्धांनी त्यागलं. काय म्हणतात? आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. म्हणजे त्यांनी ते एखादा माणूस ते असते ना बिमार, जेवण बिमार असते तर मग जेवण करत म्हातारपणामध्ये, तशा प्रकारे भगवंतांनी त्याचं हे केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? पा म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात त्या पदाविषयी, जो राज्याधिकार आभासमय आहे, म्हणजे आभासमय म्हणजे परिपूर्ण नाही आहे तो, म्हणजे एक तो आभास आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू का बा तात्पुरता आहे, ते कायमस्वरूपी नाही आहे कोणतंही पद. जेथे चिंता आहे, कोणी कोणत्याही पदावर तुझ्या असं चिंता आहे, तिथं द्वेष आहे का नाही? आता हे सगळे आमदार खासदार वगैरे बनले, धम्म द्यायला माहीत नाही, तिथं काय एकामेकाची निंदा करतात, भांडणं करतात, एकामेकाबद्दल काही बोलतात. तिथं चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे. जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, सेवेकरसाठी अन्याय होते बरं, कधी इकडल्यावर अन्याय होते, कधी तिकडल्यावर अन्याय होते, अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमलपुष्पांनी आच्छादलेल्या शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. पहा काय म्हणतात भगवंत, सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. पहा, मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेल्या शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. का वाटलं असं नसं? हेच तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती मोठं याच्यामध्ये भगवंताला जर हे वाटलं बा, तर काय कारण असं नेमकं, काहून असं वाटलं असं, याच्यावर मी चिंतन करू राहिलो. मला अजून समजलं नाही आहे, जे आहे ते सांगू राहिलो बा. पण थोडंफार जर असं मला असं वाटते का त्यांची जी अवस्था आहे, ह्या आसक्तीच्या वस्तू आहे सगळ्या, यानं माणूस काही दुःखात पडत असते. पहा म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हणजे या ज्या गोष्टी सांगितल्या भगवंतांनी, हे त्यांना असं वाटते बा, सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो आणि मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. काहून वाटत असं नसं? कारण त्याच्यापासून आसक्ती दडते माणसाने. अरे काल हे भेटलं मला, आज नाही भेटलं, आज दुःखी. तर हे ह्या त्यांना त्या काळात तसं वाटत असेल ते का हे
विषयावर काय बा, आसक्ती रहित आहे हे. कमल फुलांनी आच्छादलेल्या शय्या मगरीने ग्रासल्यासारखी वाटते. कारण भगवान बुद्ध जेव्हा राजकुमार होते सिद्धार्थ अवस्थेत, त्यांना काही ते पूर्ण सजवलं जात होतं असं त्याचं बिछाना ह्या फुलांनी सजवलेला. इकून तलाव, पाणी मस्त, त्या सुंदर सुंदर राण्या अशा फिरत होत्या. तर भगवंतांना ते आता काय वाटते, मगरींनी ग्रासल्यासारख्या वाटते. तर हे त्यांचं ते त्या लेवलला पोचले. ते काय बा क्षणिक आहे, क्षणिक आहे. तर ह्या क्षणिकातूनच का नाही, ह्या क्षणिक सुखासाठी का नाही माणूस का नाही मग ज्या काही मग चुकीच्या मार्गाने पैसा कमवते, तो तसाच दुःखात दुःखात वारंवार पडत राहते. म्हणून धम्मातलं तत्त्वज्ञान अंगीकारलं आणि त्याला जर सगळे मनुष्य प्राणी जर जगत राहिले व्यवस्थित, तर सगळे एकमेकांना काही सुख देतील, शांती देतील, कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सगळे शांत राहीन वातावरण, सगळं प्रसन्नमय वातावरण राहील, शुद्ध वातावरण राहील, कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सगळे आपले जीवन चांगल्या प्रकारे कंठित करतील आणि आपलं जीवन चांगले जगतील. तर या जर सगळ्या बाबी जर प्रत्येकानं समजून घेतल्या का बा राग केल्यानं काही फायदा होत नाही, द्वेष केल्यानं काही फायदा होत नाही, ईर्ष्या केल्यानं काही फायदा होत नाही, मोह केल्यानं काही फायदा होत नाही, याला सगळं नियंत्रणामध्ये ठेवून जर सगळेजण आपलं चांगलं जीवन जर कंठित करत आले तर हानीच होणार नाही, कोणी कोणाला द्वेषच करणार नाही. म्हणून भगवंतांनी म्हटलं का जन्म घेणं दुःख आहे. जन्म झालाच नसता तर कायले एवढं दुःख वाढलं असतं. आता एवढी लोकसंख्या वाढली पुऱ्या जगाची, जन्मच जन्म झाले आता, म्हणजे दुःख वाढलं. कारण की पहिलं आर्य सत्य आहे ना, जन्म घेणं, जाती बी दुःख, जन्म घेणं दुःख आहे. आता जन्म झालं दुःख, त्याला बिमार पडला का दुःख, माय लेकरू होय मला, माय पोरगी होय, बिमार पडली बापा, ताप आला, सर्दी आली, खोकला आला का दुःख तयार. आईले दुःख, मायले दुःख, बापाले दुःख. म्हणून भगवंतांनी ते जन्म थांबवला. आता झालं, मग त्यांना भगवंतांनी काय केलं, बाबा जन्म तर होणारच आहे, मग काय, मग धम्म दिला. पंचशील, अष्टशील, उपसतव्रत, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, या सर्व 10 पारमिता, हे सगळं भगवंतांनी दिलं. कशासाठी, का तो मनुष्य जो जन्माला आलेला आहे बा, जो दुःखात पडलेला आहे, हा दुःखातून मुक्त व्हावा, हा सुखी व्हावा, हा चांगला व्हावा, चांगला मनुष्य व्हावा, याकरता भगवंतांनी हे सर्व तत्त्वज्ञान तयार केलेलं आहे. आता कोणी घेतलं, कोणी घेतलं नाही, कोणी अनुसरते, कोणी अनुसरत नाही, या सगळ्या बाबी आहेत. म्हणून या जगामध्ये चांगले आणि वाईट लोक आपला प्रवास करत आहेत, आपला प्रवास करत आहे, चांगले आणि वाईट लोक. मग जर चांगल्या लोकांची संख्या जर कमी झाली तर वाईट लोकांचा त्यांना त्रास होते, आणि चांगल्या लोकांची संख्या कमी झाली तर वाईट लोकांना त्रास होते, आणि चांगल्याची संख्या वाढली तर वाईटपणा दबून जाते. म्हणून जास्तीत जास्त जगामध्ये चांगुलपणा वाढला पाहिजे, याकरताच मग हे सगळं यंत्रणा, संविधान, कायदा कानून निर्माण झालेले आहे. मग त्या कायद्यामध्ये काम करणारे लोक आहेत, प्रशासकीय, संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया, हे लोक चांगले असले पाहिजे, मग धम्माच्या मार्गाचे असले पाहिजे. आणि तेच जर बैमान निघाले तर पूर्ण मग त्याच्यामध्ये जर 100% समजून घ्या, त्यातलं जर 51% जर बैमानी असेल तर मग ते वाईट चालते सिस्टीम, आणि 51% जर चांगले लोक असतील सिस्टीममध्ये तर सिस्टीम चांगली चालते. असं हे तत्त्वज्ञान काम करते. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात सिस्टीममध्ये किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये, कुठल्याही यंत्रणेमध्ये, देशामध्ये 51% लोक चांगले असले पाहिजे. तेव्हा देश हा शांतिमय, शांती, सुख, शांती, समाधान, आनंद, मैत्री, करुणेने चालत असतो. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद या दिशेने वाटचाल करत असतो, जेव्हा चांगले लोक देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असतात. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत असलं पाहिजे. म्हणून आज जगाला काही नियंत्रणाची आवश्यकता आहे, लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता आहे, भारतालाही आवश्यकता आहे आणि जगालाही आवश्यकता आहे नियंत्रण लोकसंख्यावर. जर हे नियंत्रण नाही झालं, असा स्फोट होईल. स्फोट म्हणजे बामने फुटून कोणता, लोकसंख्येचा स्फोट. ह्या दरिद्री वाढन, दुःख वाढन, बेकारी वाढन, चोऱ्या वाढतील, हिंसा वाढल, चुकीचे कामं वाढतील, आणि यापासून चांगल्या माणसांना त्रास होईल.
मनुष्यमात्रांची हानी होईल. आणि हे जर थांबवायचं असेल तर अगोदर लोकसंख्या नियंत्रणही आवश्यक आहे आणि धम्माचं तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं फार आवश्यक आहे. या बाबी आपण समजून घ्याल आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.